हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम पुणे युनिव्हर्सिटीमार्फत 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आला होता. आणि हा एक्झाम झाल्यानंतर या एक्झामला जवळपास 110 दिवस कंप्लीट झालेत, पण या एक्झामचा रिझल्ट त्यांनी अद्यापही डिक्लेअर केलेला नाही आहे. पण या रिझल्ट संदर्भात त्यांनी नवीन 2 ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड केलेले आहेत. ते अपडेट काय आहेत ते आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. दोन्ही अपडेट पॉझिटिव्ह अप्रोचचे आहेत. दोन्ही अपडेट पाहिल्यानंतर थोडंसं तुम्हाला रिलॅक्स वाटू शकतं रिझल्ट संदर्भात. तर फ्रेंड, हे अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, पुणे युनिव्हर्सिटीमार्फत 26/7/2024 रोजी म्हणजे आजच हे ऑफिशियल अपडेट त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. या अपडेटला स्क्रोल डाऊन केले तर तुम्हाला लक्षात येईल हे अपडेट SEBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे त्यांनी असं म्हणलंय की 7 एप्रिल 2024 रोजी 39 नंबरची जी सेट एक्झाम झाली होती, त्या सेट एक्झामच्या रिझल्टवर SEBC या प्रवर्गाला आरक्षण कशा पद्धतीने लागू करावे किंवा आरक्षण लागू करावे की नाही या संदर्भात त्यांनी शासनाला अभिप्राय मागितलेला आहे. आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी ओपन कॅटेगरीमधील SEBC प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक नवीन विंडो ओपन केलता. त्या अंडर ते SEBC कॅटेगरी चॉईस करू शकत होते. याची डेट त्यांनी पहिल्यांदा ठेवली होती 19/7/2024 ते 25/7/2024. पण ही डेट त्यांनी पुन्हा एक्सटेंड केलेली आहे. त्याचं रिझन आहे, अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणू शकतो इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल किंवा अदर कुठले प्रॉब्लेम असतील, त्यामुळे त्यांची कॅटेगरी त्यांना चेंज करता आलेली नाही आहे. या संदर्भातच त्यांनी पुन्हा एक मुदतवाढ विद्यार्थ्यांना दिलेली आहे. ती मुदतवाढ आहे 27/7/2024 ते 28/7/2024. आणि या ठिकाणी त्यांनी मुद्दामून एक वेळ मेन्शन केली आहे, सायंकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. आणि हा जो टाईम आहे ना, हा टाईम त्यांनी फर्स्ट जे अपडेट दिलं त्यामध्ये मेन्शन नव्हता केला. तरी पहा, फॉर एक्झाम्पल 19 तारखेला त्यांनी सर्वात पहिल्यांदी SEBC संदर्भात हे अपडेट प्रोव्हाइड केले. या अपडेटमध्ये त्यांनी विंडो ओपन केला, याची इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी सांगितलं होतं की 19/7/2024 ते 25/7/2024 पर्यंत आम्ही विंडो ओपन ठेवणार आहे. पण या ठिकाणी टाईम त्यांनी मेन्शन केला नव्हता. मग विद्यार्थी ज्यावेळेस 6 नंतर ट्राय करत होते 25 तारखेला, त्यावेळेस त्यांना ऑप्शन चेंज करता आला नाही, त्यांना त्यांची कॅटेगरी चेंज करता आली नाही. आणि विद्यार्थ्यांचे मला कॉल आले की सर त्यांनी टाईमच मेन्शन केलेला नाही आहे. मग हा एक पॉईंट त्या ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलेला असावा. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पुन्हा अपडेट अनाऊन्स केलं आहे आज. आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही 28 तारखेपर्यंत, म्हणजे आज नाही, ठीक आहे, उद्यापासून म्हणजे 27 पासून 28 पर्यंत संध्याकाळी 6 पर्यंत तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. रिपीट करल, फक्त ओपन कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत आणि जे SEBCसाठी पात्र आहेत, ज्यांना सर्टिफिकेट निघू शकतं, त्याच विद्यार्थ्यांनी हे अपडेट कन्सिडर करायचं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी हे अपडेट इग्नोर केलं तरी देखील चालू शकतं. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं अपडेट हे आहे की कॅटेगरी चेंज करण्यासाठी त्यांनी पुन्हा 2 दिवस तुम्हाला मुदत दिलेली आहे. ठीक आहे. आता हे झालं फर्स्ट अपडेट. आता एक सेकंड अपडेट आहे, ते एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे आणि एक थोडंसं म्हणू शकतो तुम्हाला रिलॅक्स करणारं अपडेट आहे. तरी पहा, तुम्हाला ज्यावेळेस मी 19 तारखेचा अपडेट आले होते त्यावेळेसच सांगितलं होतं की ज्या अर्थी त्यांनी हे अपडेट प्रोव्हाइड केलं आहे SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी, त्या अर्थी मराठा SEBCच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी आरक्षणाचा फायदा होणार आहे. म्हणजे आरक्षणाचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते युनिव्हर्सिटी यावर्षीच्या रिझल्टमध्ये करणार आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा नवीन विंडो ओपन केला आहे. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, ज्यावेळेस हे अपडेट आले होते त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं 99% आरक्षण लागू होणारच आहे, म्हणून तर त्यांनी अपडेट दिलं आहे. आणि आत्ता एका न्यूज एजन्सीमार्फत तुम्ही जी इन्फॉर्मेशन पाहिली असेल त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं आहे की सेट एक्झाममध्ये SEBCच्या प्रवर्गाला आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. सिंपल, तुम्हाला मागील वेळेस पण सांगितलं होतं SEBCच्या प्रवर्गाला आरक्षण लागू होणार आहे, फक्त त्यांनी अनाऊन्स केलेलं नाही आहे डायरेक्टली. ठीक आहे. त्यांनी गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलवर पेंडिंग आहे असं सांगितलं होतं, पण विदाउट गव्हर्नमेंटच्या एकाही ॲक्शनशिवाय ते कुठलंही
ऑफिशियल अपडेट त्यांच्या वेबसाईटवर देणार नाही. त्यांना कुठून ना कुठून काही ना काही अपडेट भेटलेलं असेल गव्हर्नमेंटचं, त्याच्याशिवाय त्यांनी अपडेट देणार नाही. आता त्यांनी क्लिअर कट या ठिकाणी सांगितलं आहे ही जी न्यू GGC आहे यांना या ठिकाणी SCBCच्या प्रवर्गाला त्यांनी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच गव्हर्नमेंटमार्फत त्यांना हिरवा कंदील दिलेला आहे. ठीक आहे. आणि याच रिझनमुळं त्यांनी पुन्हा जी कॅटेगरी चॉईस करायचं ऑप्शन आहे ते 2 दिवस पुन्हा वाढवलेलं आहे. ठीक आहे. मग आता ज्यांना कॅटेगरी चॉईस करायची त्यांनी डेफिनेटली चॉईस करून ठेवा आणि तुम्हाला आरक्षणाचा फायदा या ठिकाणी होणार आहे. जे मराठा किंवा ओपन कॅटेगरीमधील SCBCचे विद्यार्थी आहेत त्यांसाठी हे अपडेट अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक पॉईंट तर क्लिअर होत आहे की मराठा रिझर्वेशन या ठिकाणी अप्लाय होणार आहे आणि 28 तारखेला त्याची लास्ट डेट आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे याचा अर्थ असा होतो 28 तारखेला हा विंडो क्लोज झाल्यानंतर कदाचित ते पुन्हा तो विंडो ओपन करणार नाही आणि तो जर विंडो पुन्हा ओपन केला नाही तर 4 ते 5 दिवसामध्ये त्यांचं वर्किंग पूर्णपणे एंड होईल आणि लवकरच तुमचा रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो असं त्यांनी त्या न्यूजपत्राला देखील सांगितलं आहे. तुम्हाला दाखवतो पहा. तरी पहा या ठिकाणी त्यांनी म्हणलं आहे की तो विंडो आहे ना, तो विंडो 2 दिवस त्यांनी जास्त काळ ओपन केला आहे आणि हा विंडो क्लोज झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवस, इथं 2च दिवस म्हणलं आहे पण आपण 2-3 दिवस घेऊ. ठीक आहे. 2 ते 3 दिवस त्यांना वर्किंग करावं लागेल, म्हणजे त्याच्यावर कार्यवाही करावं लागेल आणि त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा कट ऑफ असेल किंवा रिझल्टचा अपडेट असेल ते करावं लागेल. ते 2 ते 3 दिवसात त्यांचा अपडेट कंप्लीट होईल आणि त्यानंतर लवकरच रिझल्ट जाहीर करण्यात येणार आहे. ही इन्फॉर्मेशन डॉक्टर विजय खरे यांच्यामार्फत या वृत्तपत्राला देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुमचे 2 ते 3 पॉईंट क्लिअर झाले असतील. फर्स्ट पॉईंट की राज्य शासन आहे त्या राज्य शासनाकडून अभिप्राय प्राप्त होत नव्हता. ठीक आहे. अखेर राज्य शासनाने यावर निर्णय दिलेला आहे असं म्हणलंय पहा आणि त्यानुसार सेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. त्यानुसार ते काय करणार आहेत, SCBC प्रवर्गाचं आरक्षण त्या ठिकाणी लागू करणार आहेत सर्व नियमांना धरून. ठीक आहे. पुढे कुठलंही कॉम्प्लिकेशन ठेवणार नाही अशा पद्धतीने तो रिझल्ट ते लवकरच अनाऊन्स करणार आहे. रिपीट करल, रिझल्ट अनाऊन्स करण्यासाठी त्यांना मॅक्झिमम 5-6 दिवस लागू शकतात. कधी, विंडो क्लोज झाल्यानंतर. म्हणजे विंडो कधी क्लोज होणार आहे तरी पहा इथे त्यांनी म्हणलंय की 28/7/2024 रोजी 6 वाजता विंडो क्लोज होणार. तो झाल्यानंतर त्यांचं वर्किंग सुरू होणार. ते वर्किंग करण्यासाठी त्यांनी 2-3 दिवस म्हणलंय पण आपण जास्त दिवस घेऊ. ठीक आहे. त्यांना 4-5 दिवस लागतील आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होऊ शकतो. असं मी कालच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देखील सांगितलं होतं कारण इन्फॉर्मेशन मला थोडीफार भेटली होती. ठीक आहे. त्याच्या बेसवर 10 ते 15 दिवसामध्ये मॅक्झिमम तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होईल. आणि जर विचार केला त्यांच्यानुसार, ठीक आहे, युनिव्हर्सिटीने जे म्हणलंय त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त विंडो क्लोज झाल्यानंतर आम्ही 2 दिवसच त्यावर वर्किंग करू आणि रिझल्ट हा डिक्लेअर करू. अशी इन्फॉर्मेशन ऑफिशियली त्यांनी या वृत्तपत्राला दिलेली आहे. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट मी फक्त इथं ॲड केला आहे आणि तुम्ही हे व्हिडिओ स्टॉप करून सर्व सेंटेन्स 1 बाय 1 वाचू शकता. जे मी सांगितलं आहे त्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठलाही पॉईंट ॲड केलेला नाही आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी थोडंसं तुम्ही रिलॅक्स होऊ शकता कारण 28 तारखेपर्यंत तो विंडो क्लोज होईल. त्यानंतर 3-4 दिवस त्यांनी घेतले तर मॅक्झिमम म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पेट एंट्रन्स द्यायची असेल त्यासाठी फॉर्म बऱ्याच युनिव्हर्सिटीचे ओपन आहेत. मग त्या पेट एंट्रन्समध्ये आम्ही फॉर्म एक्झाम भरायचा का पेटचा एक्झाम आम्हाला द्यावं लागेल, हे कशावर ठरणार आहे, या रिझल्टवर. म्हणजे रिझल्टमध्ये तुमचं क्वालिफिकेशन भेटलं तुम्हाला तर तुम्ही एक्झाम म्हणून फॉर्म भरा. ठीक आहे. पण रिझल्ट हा आपला पुढच्या आठवड्यापर्यंत लागला पाहिजे. एक अपेक्षा करू, एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवू की रिझल्ट हा पुढच्या आठवड्यापर्यंत लागू शकतो. जसं युनिव्हर्सिटीने सांगितलंय त्यावर आपण थोडासा ट्रस्ट पण ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बाकी काही नवीन अपडेट आलं तर मी तुम्हाला ते शेअर करणारच आहे. मी डेली बेसिसवर युनिव्हर्सिटीच्या म्हणू शकतो फॉलोअपमध्ये माझे काही कॉन्टॅक्ट आहे त्यानुसार मी इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार तुम्हाला ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. रिपीट करल, कुठलीही माहिती मी अशीच वरचेवर तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही आहे. काही ना काही मला सोर्स भेटला तरच मी इन्फॉर्मेशन शेअर करतो. विदाऊट सोर्स मी कुठली इन्फॉर्मेशन शेअर करत नाही आहे कारण फॉलोअर सबस्क्रायबर मिळवण्याच्या पलीकडे मी गेलेलो आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी चॅनल आहे या चॅनल तुम्ही पाहत असताल 40,000च्या पुढे सबस्क्रायबर आहेत. म्हणून सबस्क्रायबर वाढवे यासाठी ही गोष्ट चाललेली नाही आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट काय अपडेट भेटलं तर तुम्हाला मी नक्की शेअर करेल आणि एखाद्या अपडेटचा मी जर व्हिडिओ बनवला नाही तर मी डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवरती अपडेट पोस्ट करत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. डायरेक्टली तुम्हाला तिथूनही इन्फॉर्मेशन भेटत जाईल. तर पुढच्या आठवड्यापर्यंत रिझल्ट लागू शकतो अशी शक्यता आपण या ठिकाणी ठेवू शकतो. कशाच्या बेसवर, युनिव्हर्सिटीनी जे म्हणलंय त्याच्या बेसवर. त्यांनी तर म्हणलंय की 2 दिवसामध्ये, ठीक आहे, आम्ही रिझल्टवर कारवाई करू आणि त्यानुसार रिझल्ट हा जाहीर करू. 2 दिवस कुठले,
28 तारखेनंतरचे 2 दिवस, आज आहे 26 तारीख, मग 26, 27, 28 नंतर 2 दिवस म्हणजे पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये रिझल्ट हा भेटायला हवा. सिंपल. तर पुढे गेलं काय अपडेट मला भेटलं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. कारण अनेक विद्यार्थी मला कॉल करत असतात, मेसेज करत असतात की सर रिझल्टचं काय झालं, ठीक आहे रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो. म्हणजे त्यांची तळतळ जर लक्षात घेतली तर खूप वाईट वाटतं. म्हणजे एखादा विद्यार्थी असतो, इतका वर्षभर अभ्यास करतो, चांगले क्वालिफाय होण्यापुरते त्याला मार्कही मिळालेले असतात, त्याला कळतं प्रोविजनल आन्सरकीनुसार आपण क्वालिफाय होऊ शकतो का नाही. आणि जर त्याला कळतं की आपण क्वालिफाय होणार आहोत, पण रिझल्ट असण्यामुळं जर त्याला एखादा इंटरव्ह्यू देता येत नसेल तर जे वाईट वाटतं ना ते कुठल्या लेवलचं असेल ते मी अंडरस्टँड करू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी पण एक विद्यार्थी होतो, विद्यार्थ्यापासूनच इथपर्यंत पोहोचलोय. तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि अभ्यास करून जर आपल्याला रिझल्ट आपल्या हातात भेटत नसेल लवकर तर खूप मोठा मनस्ताप होत असतो. तर मी त्यासाठी प्रयत्न करत असतो की युनिव्हर्सिटीचं कुठलंही अपडेट आलं तर मी तुमच्यासोबत ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर फ्रेंड, हे अपडेट तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. काही डाऊट असेल, क्वेरी असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा, त्याचा मी आन्सर देण्याचा प्रयत्न करत जाईल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच.